तर गोपीचंद पडळकर ज्यावेळेला शरद पवार आणि अजित पवारांवर बोलले त्यावेळेला त्यांना मी समज दिली होती असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। विरोधक पडळकरांना का सिंगल आउट करता आहेत असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर विचारांनी जे आहे ते विचारायला उत्तर जे आहे ते देता येत नसल्यानं असं हातापायीवरती येत आहेत असा टीका जी आहे ती जयंत पाटलांनी केली आहे। विरोधकांची संख्या कमी असून देखील आम्ही वाईट मार्गाचा अवलंब करत नाही असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं। जेव्हा विरोधी पक्षात होते त्यावेळी दादांबद्दल ते चुकीचं बोलले होते, त्या संदर्भात मी स्वतः समज दिली होती। पवार साहेबांबद्दल ते ज्यावेळेस चुकीचं बोलले मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली। दुसऱ्याच्या चुकीने समर्थन नाही करतायत, पण एक पडळकरला का सिंगल आउट करता? इतरांबद्दल तुम्हाला विचारलं पाहिजे। ते ज्यावेळेस असं वागतायत त्याच्या संदर्भात आपण बोललं पाहिजे। त्यांची आका कोण आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे। ज्यांना विचाराला उत्तर देता येत नाही ते असे हातपायीवर आणि गुद्द्यावर येतात। म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये अशी लोक आहेत। आम्ही संख्येनं कमी असू, पण संख्येनं कमी जरी असलो तरी आम्ही असल्या कुठल्या वाममार्गाचा कधी वापर करत नाही। जितेंद्र आव्हाड हे अध्यक्षांनी बोलल्यानंतर त्यांना संधी देण्यात आली, त्यावेळी त्यांना फोनवरून धमक्या आल्या, त्यांना शिवीगाळ अश्लील शब्दात करण्यात आली, त्याचा उल्लेख करत होते, त्यावेळी त्यांना थांबवण्यात आलं। त्यामुळे मी त्यांना पूर्ण बोलून द्या एवढीच मागणी केली। तर मुख्यमंत्री म्हटले की हे तुम्ही पॉलिटिसाइज करता। याच्यात पॉलिटिसाइज काय होतं? हे राजकीय काहीच नाही।